सोलापूर लोकसभेची निवडणूक रंगतदार होताना दिसून येत आहे। सुरुवातीला युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये ही मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट असतानाच एमआयएम कडून उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। परंतु केवळ भाजपालाच मदत व्हावी यासाठी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरीक्षक अनवर सादात यांनी सोलापुरातून उमेदवार देण्याचा घाट घातल्याचा आरोप एमआयएमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलाय। तसेच पक्षाच्या या भाजप धार्जिन भूमिकेला विरोध करत आपल्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत। या पार्श्वभूमीवर बुधवारी एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमाराव सय्यद, महिला अध्यक्ष रेशमा मुल्ला, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद, दक्षिण सोलापूर अध्यक्ष तौसिफ काझी या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे जाहीर केले। शहरातील एमआयएम दरम्यान एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा या भूमिकेचा थेट फायदा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे। शाब्दी आणि सादात हे मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कुठल्याही प्रकारच्या सांख्यिकी अभ्यास व मतदारसंघाची जातनिहाय स्थितीचा अभ्यास न करता उमेदवारी जाहीर करत आहेत। मागील लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी व एमआयएम पक्षाची आघाडी होती। या आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते। अशा नावाजलेल्या उमेदवारास 1,70,000 मते पडली। त्या मत विभागणीचा फायदा भाजपला झालेला होता, तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यावेळी वंचित एमआयएम यांची आघाडी असताना तसेच तगडा उमेदवार असतानाही या मतदारसंघात यश आलेले नव्हते। त्यामुळे आजच्या परिस्थितीत जातीय समीकरण पाहता एमआयएम पक्षाचा उमेदवार म्हणजे भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या मदत करण्यासारखे आहे, असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। मी रियाज सय्यद, वाहतूक संघटना एमआयएम वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष, आणि मी सक्रिय एक पदाधिकारी एमआयएममधून काम केलेलं आहे। आणि माझी जी नाराजगी होती जिल्हाध्यक्षांसोबत होती आणि ते वैयक्तिक होती, त्यामुळे मी एमआयएम पक्षावर कोणती टीका वगैरे नाही केलेली आणि शाब्दी साहेबांवर पण कोणती टीका नाही केली। पण आज जे मुद्दा आहे, हे मुद्दा हे समाजाचा मुद्दा आहे आणि आम्हाला असं वाटतं की जे समाजात आम्ही राहतो आणि जे समाज आमच्या पाठीशी आहे, ते समाजाची जे धोका दिलेला आहे एमआयएम पक्षांनी, एमआयएम पक्षाची लोकल बॉडी किंवा जिल्हाध्यक्षांनी जे समाजाला धोका दिलेला आहे, ते धोक्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही आणि त्याचा निर्णय म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा इथं देत आहे। जे आज उमेदवारी जाहीर केलेली आहे ते लोकसभेसाठी जे उमेदवारी जाहीर केलेली आहे, सर्वप्रथम तर रमेश कदम हे आपले एमआयएमचे जे विचार आहे त्या विचाराचे एकदम विरुद्ध उमेदवार आहे। का म्हणजे ते शिवसेनाचे उमेदवार होते, त्यांनी भ्रष्टाचार केलेलं होतं, त्यांनी जेल भोगतली होती। जेव्हा एमआयएमला असं वाटलं होतं की एखादा व्यक्ती जेलमधून येत असेल तर त्याला आम्ही जागा देणार नाही, जसे काय तौफिक पहलवानना एमआयएमनं काढून टाकलं होतं, तसेच आज राम कदम पण तेच, रमेश कदम पण तेच प्रकारे काम केलेलं आहे आणि एमआयएम त्यांना तिकीट देतं म्हणजे कुठेतरी त्यांची भूमिका वेगळी आहे। आणि पक्षप्रमुखांचं असं वाटतं की जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना असं वाटतं की सर्व समाज त्यांच्यासोबत जाईल, असं कदाचित नाही। का म्हणजे समाज जे आहे आता जागरूक झालेला आहे, समाजाला वाटतं की बाबा आपण सेक्युलर पार्टी आणि जे संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत जायचं आणि त्या हिशोबानेच आम्ही समाजासाठी आणि समाजावर जे अन्याय होत आहे त्यासाठी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देतो। हा आरोप अतिशय योग्य आहे, कारण की आम्ही बघतोय, आम्ही समाजामध्ये काम करतोय आणि मीही एक एमआयएमची जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आहे। आम्ही जसं तळमळीने काम करतोय आणि हे आमचं काम करणं त्यांना योग्य वाटत नाही, कारण की असं वाटतंय मला त्यांच्या मनमानी कारभारावर कामं करावं, जे समाजाचं मेन काम आहे ते काम करू नये, फक्त मतासाठी आमदार होण्यासाठी काम करावं, एवढा त्यांचा उद्देश आहे मला असं वाटतं। जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत फारुख शाब्दी, आम्हाला असं वाटतं की कुठंतरी जी उमेदवारी दिलेली आहे एमआयएमकडून फक्त बीजेपीचा त्यात फायदा होईल आणि आमच्या समाजाचं नुकसान होईल, त्यामुळे आम्ही राजीनामा दिलो।